नाशिकच्या सणकापूर धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात। रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा दिलासा मिळणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मालेगाव वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती, महिन्याकाठी 60,000 लिटर पाणी विकत घेऊन 920 वन्य प्राण्यांची तहान भागवली जाणार, उन्हाच्या तडाख्यामुळे कृत्रिम पाणवठे। रायगड जिल्ह्यामध्ये कलिंगड शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य, तळा तालुक्यात 400 हेक्टरवर कलिंगड शेतीची लागवड, 32 कोटी रुपयांची कलिंगड उत्पादनाची उलाढाल होणार, कृषी विभागाची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये हळद काढणीला वेग, मात्र हळदीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नामध्ये घट होणार, शेतकऱ्यांच्या चिंतात वाढ होणार। मालेगावमध्ये 30 मार्चला विराट हिंदू संत संमेलन, संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर उपस्थित राहणार, हिंदू संत संमेलनास समाजवादी पार्टीचा विरोध। रायगडमध्ये सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी, आजपासून 11 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू। मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एक मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद, मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील जुना घाटाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार। सिंधुदुर्गच्या कोरुळ घाटात एकेरी वाहतूक सुरू, सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू, वाहन चालकांमधून समाधान व्यक्त। सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क अभियानाची साताऱ्यातील युवा सेनेच्या मेळाव्यात सांगता, मेळाव्याला खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती। नाशिकमध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन, यजमान नाशिक शहर संघाची उपांत्य फेरीत धडक, नाशिक विरुद्ध परभणी आणि पिंपरी चिंचवड विरुद्ध सांगलीमध्ये उपांत्य फेरी रंगणार। यवतमाळच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा, मानधन वाढवण्याच्या मागणीसह विविध सुविधा लागू करण्याची मागणी। साताऱ्याच्या वाई येथील भीमनगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई होणार, अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक, वाई सातारा रस्त्यावर रास्ता रोको करत आंदोलन। वर्धा जिल्ह्यात तलाठ्यांचा विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन, काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन सादर, महसूल विभागातील सगळ्या तलाठ्यांचा 3 दिवस प्रशासनाशी असहकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।